मुलांनो, तुम्ही कसे आहात? आज आपण इयत्ता 7वीतील लसावी आणि मसावी म्हणजेच एलसीएम आणि एचसीएफ हा घटक पाहणार आहोत. त्या घटकाचा पुढील भाग पाहणार आहोत, तो म्हणजे संख्येचे मूळ अवयव पाडणे. फॅक्टरायझिंग अ नंबर इनटू इट्स प्राइम फॅक्टर्स. बघा, लसावी आणि मसावी काढताना युक्लिडचा एक सोपा आणि महत्वाचा नियम नेहमी वापरला जातो. तो म्हणजे कोणतीही संयुक्त संख्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येऊ शकते किंवा लिहिता येते. एनी कंपोजिट नंबर कॅन बी रिटन ॲज द प्रॉडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर्स. मुलांनो, आता आपण संख्यांचे मूळ अवयव कसे पाडायचे ते पाहूया. त्यासाठी आपण इथं उदाहरण घेतलेले. एक्झाम्पल, राईट द नंबर 24 इन द फॉर्म ऑफ द प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स. म्हणजे 24 या संख्येचे मूळ अवयव गुणाकार रूपात लिहा. यासाठी आपणाला मूळ अवयव काढण्याच्या काही पद्धती आहेत. त्यातली आपण पहिली पाहणार आहोत उभी मांडणी, म्हणजेच काय, व्हर्टिकल अरेंजमेंट. आणि बहुतेक सगळे ठिकाणी मुलं याच पद्धतीचा वापर करतात. तर बघा, यासाठी आपल्याला 24 ही संख्या लिहायची आहे आणि उभी रेषा वाढायची आहे, नंतर आडवी रेषा वाढायची. आणि सर्वप्रथम आपल्याला सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. आणि मग आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की 24 ला 2 न भाग जातो का? निशेष भाग जातो का? हो. ज्याच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला 2 न भाग जातो. द नंबर एंडिंग विथ 0, 2, 4, 6, 8 that number is divisible by 2. म्हणजेच काय, 24 ला 2 न भाग जातो. मग आपण 2 न भाग घालूया. आपण इथं 2 न भाग जातो म्हणून 2 ही संख्या इथं लिहायची आहे आणि जो 24 ला भागून जो भागाकार येणार आहे तो खाली लिहायचा आहे. आता आपल्याला तोंडी भागाकार येणं या ठिकाणी गरजेचं आहे, किंवा जर येत नसेल तर आपल्याला बाजूला करणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी 24 ला मी 2 न भागतोय. बेक बे, 2 2 गेले, 0 राहिले, वरून घेतले 4, बे दुने 4, 4 4 गेले, 0 राहिले. म्हणजे उत्तर किती आला? भागाकार किती आला? 12 आला. हा भागाकार इथं लिहायचा. परत प्रश्न तोच विचारायचा की 12 ही संख्या 2चा 12 या संख्येला 2 न भाग जातो का? मग बेसक 12, जेव्हा 12 ला 2 न भागलं, भागाकार किती येतो? 6 येतो. तो खाली लिहायचा. परत तोच प्रश्न विचारायचा की 6 ला 2 न भाग जातो का? तर बेत्रिक 6. आणि आता मात्र 3 ला मात्र 2 न भाग जाणार नाही, कारण का 3 ही मूळ संख्या आहे आणि 3 एके 3. म्हणून आपणाला 24 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कशी लिहितात ते पहा. 24 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. बे दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24. म्हणजे आपण ही संख्या 24 ही संख्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहिलेली आहे. यानंतर आपल्याला याच पद्धतीनं आडवी मांडणीनं कसं करता येईल ते पाहायचंय. बघा की 24 बरोबर आपल्याला प्रथम 2 24 ला भागल्यानंतर काय होणार आहे? आडवं लिहित जायचंय. बे 12 24. म्हणजे 2 आणि 12चा गुणाकार किती येतोय? 24 येतोय. आपण 24 चे असे अवयव पाडलेत की बे 12 24. आता परत काय करायचं आपल्याला? या ठिकाणी पुन्हा काय करायचंय तर 12चे अवयव पाडायचे, कारण 2 ही मूळ संख्या ही जे अवयव परत पडणारच नाहीये. मग 12चे बेसक 12. या ठिकाणी आपण 12चे अवयव पाडलेले. पुन्हा 2 परत आहेत तसे 2 आहेत तसे इथले खाली लिहून घ्यायचे. आता पुन्हा कुणाचे अवयव पडू शकतात? 6चे. बेत्रिक
6. आता मात्र 3चे अवयव पडणार नाहीत, कारण 3 ही मूळ संख्या आहे. म्हणजेच 24 या संख्येचे आपण आडव्या मांडणीनं कसे मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिलेले पहा. 24 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, म्हणजेच 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24. अशा प्रकारे आपण ही आडव्या मांडणीच्या पद्धतीने सुद्धा मूळ अवयव, आपण संख्येचे मूळ अवयव पाडू शकतो. संख्येचे मूळ अवयव पाडणे म्हणजे नेमकं काय, तर दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजेच त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे. मूळ अवयव पाडणे आपण म्हणतो म्हणजे काय करतो, दिलेली संख्या तिच्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे. दिलेली संख्या ही तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजेच मूळ अवयव पाडणे असं आपण लक्षात घ्यायचंय. टू राईट अ गिवन नंबर ॲज द प्रॉडक्ट ऑफ इट्स प्राइम फॅक्टर्स इज टू फॅक्टराइज इट इनटू प्राइम्स. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण दुसऱ्या पद्धतीनं आपल्याला मूळ अवयव कसे पाडतात ते पाहायचं आहे. या ठिकाणी आपण 63 ही संख्या, आपल्याला या 63 या संख्येचे आपल्याला काय करायचे, मूळ अवयव पाडायचे. आता आपण मगाशी बघितली होती आडवी मांडणी, उभी मांडणी. आता याला आपण नाव द्यायचं, म्हणजे याला ट्री मेथड म्हणतात, इंग्रजीमध्ये याला ट्री मेथड म्हणतात. तर बघूया आपण कसे. तर 63 आपल्याला 63 ही संख्या आपल्याला गुणाकाराच्या रूपात लिहायला सांगितली, तर कशी लिहू आपण, 7 9 63. 7 9 63 म्हणजे 7 गुणिले 9. 7 गुणिले 9 म्हणजेच काय, 7 9 63. आता 7 हिचे अवयव पडणार आहेत का, परत मूळ अवयव नाही पडणार. मग 7 आहेत तसेच लिहून काढायचे. आणि 9चे मात्र आपल्याला काय पडणार आहेत, परत मूळ अवयव पडणार आहेत. कसे पडणार आहेत ते, 3 त्रिक 9, म्हणजे इथलं गुणिले चिन्ह आहे तसंच लिहायचं. आणि 3 त्रिक 9 म्हणजे बघा 63चे कसे अवयव पडले, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, किंवा 3 त्रिक 9 आणि 9 7 63. म्हणजे आपण याही पद्धतीने आपण काय करू शकतो, मूळ अवयव पाडू शकतो. यासाठी बघा परत 63 म्हणजे काय, 7 9 63. आणि 7 ही मूळ संख्या आहे म्हणून ती आहे तशीच्या तशी लिहून घेतली. इथलं गुणिले चिन्ह पण आहे तसं लिहून घेतलं. आणि 9चे पुन्हा आपल्याला अवयव पाडता येतील. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणून 3 गुणिले 3. मग 7 गुणिले 3 गुणिले 3 हे 63 काय पडले आपल्याला, 63 मूळ अवयव पडले. यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया, 45 45. आता 45 सांगा, आता कोण सांगते, 45 गुणाकाराच्या रूपात कसं लिहिता येईल आपल्याला, 9 5 45, 9 5 45, 9 5 45, 9 5 45, 9 आणि 5 चा गुणाकार केल्यानंतर 45 येतं, 9 5 45. सो आता मात्र या 9चे पुन्हा अवयव पडू शकतील. कसे, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. आणि 5चे पुन्हा पडणार नाहीत म्हणून 5 आहे तसं लिहायचं आणि इथलं मधलं गुणिले चिन्ह आहे तसं घ्यायचं. म्हणजे 45चे अवयव कसे पडले, म्हणजे 45 असे अवयव पडले की 3 गुणिले 3 गुणिले 5. म्हणजे 45 ही संख्या, त्याचे आपण अवयव पाडणे म्हणजे काय म्हणतो, मूळ अवयव पाडणे म्हणजे काय, तर 45 ही संख्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे. 3 गुणिले 3 गुणिले 5. बघा यातली कुठलीही संख्या संयुक्त नाहीये. आपल्याला कोणतीही संयुक्त संख्या ही काय करता येते, तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. या ठिकाणी आणखी बघा 20 चे मूळ अवयव पाडूया आपण 20चे या पद्धतीनंच. आता बघा 20चे मूळ अवयव कसे कसे पडतायत बघूया आपण.
बेन 10 20, बेन 10 20 म्हणजे बघा 2 गुणिले 10 बरोबर 20. परंतु आता 2 चे परत अवयव पडणार आहेत का? नाही. म्हणून 2 आहे तशी संख्या लिहायची, गुणिले चिन्ह आहे तसं लिहून घ्यायचं इथलं. आता मात्र 10 चे कसे पडतील? बे पंचे 10 म्हणजेच काय? बे पंचे 10 म्हणजेच 2 गुणिले 5. मग ही जी शेवटची जी ओळ आहे ती तिची काय असणार आहेत? मूळ अवयव असणार आहेत. 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. आता एखादा विद्यार्थी म्हणेल सर असं नाही सर, आमचं असं आहे सर 20 बरोबर आम्ही म्हणलं 4 पंचे 20. व्हेरी गुड, काय नाही बरोबर आहे. त्या पद्धतीने जरी गेलं तसं जरी केलं तरी चालतंय. मग आपल्याला या 2चे आपले या 4चे कसे परत मूळ अवयव पडणार? गुणाकाराच्या रूपात लिहू शकणार आपण 2 गुणिले 2 बरोबर 4. येते का लक्षात? आणि पुन्हा आहे ती 5 संख्या खाली उतरून घेतली तर बघा मगाच्या याच उत्तरासारखं उत्तर येते का नाही बघा. 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. म्हणजे आपण जरी या पद्धतीनं गेलो, असं जरी केलं तरी त्याचे मूळ अवयव हे काय राहणार आहेत? सारखेच राहणार आहेत. आता आपण काही उदाहरणांचा या ठिकाणी पुन्हा एकदा अभ्यास करणार आहोत. आपल्याला मोठ्या संख्येचे जर अवयव पाडायचे असतील तर मला वाटते उभी मांडणी पद्धत ही जास्त काय पॉप्युलर आहे. तर बघा आपल्याला एक्झाम्पल दिले 117 चे मूळ अवयव पाडा. फॅक्टराइज इनटू प्राइम्स 117. 117 चे मूळ अवयव पाडा. 117 चे मूळ अवयव पाडा. 117 उभी मांडणीनुसार प्रथम उभी रेषा नंतर आडवी रेषा. आता पहिल्यांदा 117 ला पाहिजे की त्याला 2 न भाग जातोय का? बघा 2 ची कसोटी अशी आहे, पुन्हा एकदा ऐका, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्याला 2 न भाग जातो. या ठिकाणी 117 च्या एकक स्थानी 7 आहेत, त्यामुळे त्याला 2 न भाग जाणार नाही. 2 न जात नसेल तर पुढची मूळ संख्या घ्यायची 3 न भाग जातो का? 3 ची कसोटी अशी आहे की दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 117च्या अंकांची बेरीज करूया. 1 अधिक 1 किती? 2. 2 अधिक 7 किती झाले? 9. आणि 9 ला 3 न भाग जातोय का? हो, 3 त्रिक 9. याचाच अर्थ 117 ला पण 3 न भाग जातो. आणि मग आपण 117 ला 3 या ठिकाणी भाग घालूया. म्हणून जाते म्हणून 3 दिले. 117 भागिले 3. बघा 3 न भागण्याचा स्टार्ट करूया आपण. 1 हे 3 पेक्षा लहान आहेत म्हणून आपण काय करूया? एकदम 11 घेऊया. आता 11 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. चौकचा भाग लागणार नाही. 3 त्रिक 9. 11 मधून 9 गेले किती राहिले? 2 राहिले. आणि वरून घेतले 7 झाले 27. 3 9 27. 27 मधून 27 गेले 0 राहिले. म्हणजे भागाकार किती आला? 39 आला. परत तोच प्रश्न विचारायचा की 39 ला 3 न भाग जातो का? निशेष भाग जातो का? भाग जातो का म्हणजे निशेष भाग जातो का? बाकी 0 उरते का भाग लावल्यानंतर? तर 39 ला अंकांची बेरीज करा. 3 आणि 9 12. 3 चौक 12. अंकांच्या बेरजेला 3 न भाग जातोय म्हणजे 39 ला पण 3 न भाग जाणार. यामुळं 3 एक्के 3 आणि 3 त्रिक 9. आता भागाकार किती आलाय? 13. भागतोय 3 इथे लिहिले आणि भागाकार कुठे लिहिला? खाली लिहिला. आता बघा 2 3 5 7 11 13. 13 ही मूळ संख्या आहे आणि त्यामुळे 13 ला स्वतःनी आणि 1 नच भाग जातो. त्यामुळे इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून 13 एक्के 13. म्हणून 117च्या आपल्याला या ठिकाणी मूळ अवयव कसे पडलेत बघा. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 13 बरोबर काय? 117. अशा प्रकारे आपण
या ठिकाणी 117चे मूळ अवयव पाडलेले आहेत. यानंतर आपण पाहूया 250चे मूळ अवयव पाडायचे आपल्याला. 250चे मूळ अवयव पाडायचे. फॅक्टराइज into primes. 250 250चे मूळ अवयव पाडायचे आहेत. फॅक्टराइज इंटू प्राइम्स 250 म्हणजेच 250चे आपल्याला या ठिकाणी मूळ अवयव पाडायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण प्रथम पाहायचंय 2 न भाग जातो का. 2 न जात नसेल तर 3 न पाहायचा. 3 न जात नसेल तर मूळ संख्या पुढची किती आहे 5. 5 न जातो का पाहायचं. त्यात जात नसेल तर 7 न पाहायचं. 7 न जात नसेल तर पुढची मूळ संख्या 11, 13, 17, 19 अशा मूळ संख्येनेच भाग जातोय का ते पाहायचंय. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मूळ संख्येचे पाढे पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. पाढे तर पाठ पाहिजेतच, परंतु त्यातल्या त्यात मूळ संख्येचे पाढे पाठ असणं अतिशय गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम पाहूया आपण की याला 2 न भाग जातो का. पुन्हा 2ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असतो त्या संख्येला 2 न भाग जातो. त्या संख्येला 2 न भाग जातो. म्हणून आता 2 न भाग जाणार आहे. परत बघा 250 भागिले 2 बेक बे राहिले. 2 गेले 0 राहिले. वरून घेतले 5 बे दुने 4. 5 4 गेले 1 राहिले. वरून घेतला 0 बे पंचे 10. 10 गेले 0 राहिले. म्हणजे इथे किती आले 125. 2 न आपण भागलेले. 2 न भागल्यानंतर 125 येते. आता पुढचा प्रश्न असा की 125 ला आता 2 न भाग जातो का. 125 ला 2 न भाग जात नाही, कारण त्याच्या एकक स्थानी किती आहेत 5 आहेत. मग आता 2 न जात नसेल तर 3 न. अंकांची बेरीज करूया. 1 आणि 2 3, 3 आणि 5 8 आणि 8 हे 3च्या पाड्यात येत नाहीत, म्हणून 125 ला 3 न पण भाग जात नाही. मग आता 3 न भाग जात नाही म्हणलं तर आता पुढची मूळ संख्या 5. आता 5ची कसोटी काय आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5 न भाग जातो, म्हणून 125 ला 5 न भाग जाणार आहे. मग 125 भागिले किती 5. 5 दुने 10. 12 न 10 गेले 2 राहिले. वरून घेतले 5. 5 5 25. म्हणून 25 मधनं 25 गेले 0 राहिले. म्हणजे आपण या ठिकाणी 5 न भागलेले आणि भागाकार किती आलेला आहे 25 आलेला आहे. आता पुढचा परत प्रश्न. आता मागं जायचं नाही. आता मागं जायचं नाही की एकदा 5 न 2 न जात नाही म्हणल्यानंतर 3 न बघितला. 3 न जात नाही म्हणल्यानंतर 5 न बघितला. आता 5 न या ठिकाणी 5 न काय होतंय जातंय का हे पाहिल्यानंतर परत 2 न बघायची काय गरज नाही, कारण आधीच आपल्याला 2 न जात नव्हता. आता 5 न पुन्हा 25 ला 5 न भाग जाणार आहे. 5 5 25 आणि शेवटी किती 5 1 5. अशा प्रकारे आपण 250 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. म्हणजे 250 बरोबर 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. येते का लक्षात. बघा 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. माझ्या मते बघा 5 5 25 25 5 125. 125 दुने 250. अशा प्रकारे आपण ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ 40. फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ 40 म्हणजे 40चे मूळ अवयव शोधा. 40चे मूळ अवयव शोधा. बघा आता या ठिकाणी 40चे पुन्हा आपण व्हर्टिकली अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी करूया. 2 न भागला असता 40 ला किती येणार 20. 20 ला परत 2 न भागला असता 10 येणार भागाकार. 10 ला परत 2 न भागला असता 5 येणार आणि 5 ला पुन्हा 5 न भागलं तर 1 उत्तर येणार. आपल्याला या ठिकाणी लक्षात घे की शेवट 1 आणणं अतिशय गरजेचं आहे, कारण शेवटी 5 1 5 येते लक्षात. म्हणून आता मी हे पट दिशेने दाखवलं. म्हणजेच काय 40चे
मुळावयांच्या गुणाकाराच्या रूपात कशी लिहिता येईल 40 ही संख्या? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 अशा प्रकारे आपल्याला 40 ही संख्या मुळावयांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला संख्या तिच्या मुळावयाच्या गुणाकाराच्या रूपात कशी लिहायची ते समजलं असेल. आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 11 कसा सोडवायचा ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सराव संच 11 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 11 त्यातील काही उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती उदाहरणं तुम्ही कशी सोडवली ते पहा आणि त्यानंतर तुम्ही ती पुन्हा आपल्या वहीमध्ये सोडवून काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन काय असणार आहे? फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स, म्हणजे खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा असा आहे. तर पहिली संख्या आपल्याला 32 दिलेली. आता 32 ही संख्या या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणं सोडवणार आहे. काही ठिकाणी उभी मांडणी करणार आहे, काही ठिकाणी आडवी मांडणी पण करून काही उदाहरणं सोडवणार आहे, तर काही ट्री मेथड या पद्धतीने सुद्धा आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिली 32 म्हणजे 32 आपण या ठिकाणी मूळ अवयव पाडूया. 32 पुन्हा 32 ला आपण सर्वप्रथम काय प्रश्न बघायचा 32च्या बाबतीत की 32 ला 2 न भाग जातो का? ज्याच्या एकक स्थानी पुन्हा 2 4 6 8 0 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला 2 न भाग जातो आणि 32च्या एकक स्थानी 2 आहेत म्हणून 32 ला 2 न भाग जातो. म्हणून बघा आपण 2 न जेव्हा भागू आपण 32 ला तेव्हा 32 भागिले 2 मग बे 1 बे 3 2 गेले 1 राहिले वरून घेतले 2 झाले 12 बेसक 12 म्हणजे 12 12 गेले पुन्हा किती राहिले 0. म्हणजे इथं 2 न 32 ला भागल्यानंतर पूर्ण भाग जातोय का? पूर्ण भाग जातोय आपण असं म्हणतो की बाकी काय राहते 0 राहते. म्हणजेच काय 2 न जर 32 ला भागलं तर भागाकार 16 आहे आणि 16 कुठे लिहायचंय आपल्याला या ठिकाणी लिहायचंय आणि पुन्हा तोच प्रश्न 16च्या बाबतीत उपस्थित करायचा की 16 ला 2 न भाग जातो का? तर जातो. बे 8 16 पुन्हा 8 ला 2 न भाग जातो का? हो. बे 8 पुन्हा 2 न 4 ला भाग जातो का? हो. बे 2 4 भागाकार इथं लिहायचा आहे लक्षात घ्या. परत 2 ला 2 न भाग जातो का? हो. बे 1 बे. अशा प्रकारे आपण 32 ही संख्या काय लिहिलेली मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिलेली आहे. म्हणजेच त्याचे मूळ अवयव पाडलेले बघा 1 2 3 4 5 म्हणजेच काय बे 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 आपण 32 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात अशा प्रकारे लिहिलेली आहे. आता यानंतर बघा पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण आहे बघा 57. बघा 57 याचे आपल्याला मुळावर पाडायचे. उभ्या मांडणीनेच आपण पाडूया. सर्वप्रथम पाहायचं की 57 ला 2 न भाग जातोय का? नाही जात. कारण त्याच्या एकक स्थानी किती आहे 7 आहे. ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणता एक अंक असतो त्याला 2 न भाग जातो. मग आता 2 न भाग जात नाहीये तर मग आता किती न जातोय आपण पाहायचे. तर 3 न जातोय का पाहायचे. मग 5 आणि 7 म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. अंकांची बेरीज किती येते 5 आणि दिलेल्या संख्येमध्ये अंक कोणते आहेत 5 आणि 7 आहेत. मग त्यांची बेरीज केली 5 आणि 7 12. मग 12 ला 3 न भाग जातो म्हणून 57 ला पण 3 न भाग जातो. मग जात तर मग आपल्याला 3 न भाग घालवायचा आहे. फिक्स झालं आपलं आणि मग 3 न भाग घालूया. बघा 3 1 3 5 न 3 गेले 2 राहिले वरून घेतले 7 झाले किती 27. 3 9 27 27 मधून 27 गेले किती राहिले 0 राहिले. म्हणजे आता
57ला जेव्हा 3 भाग घालू आपण तेव्हा भागाकार किती होतोय 19. हा भागाकार इथं काय करायचं लिहायचं. आता परत प्रश्न विचारायचा की 19ला 3 भाग जातो का? नाही जात. अंकांची बेरीज करा. 9 ने 1 10. 3च्या पाड्यात 10 नाही येत म्हणून 19ला किंवा 3 10ला भाग जात नाही म्हणून 19ला पण 3 भाग जात नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे 2 3 5 7 11 13 17 19. 19 ही काय आहे? मूळ संख्या. आणि मूळ संख्या असेल तर त्या संख्येला स्वतःनी आणि फक्त 1नच भाग जातो म्हणून 19ला 19 भागलं भागाकार किती आला? 1 आला. आणि भागाकार जेव्हा 1 येतो खाली जेव्हा 1 येतं तेव्हा आपलं ते उदाहरण काय होतं? संपतं. तर बघा आता 57चे आपण कसे अवयव गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो? 3 गुणिले 19 असं मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात 57 ही संख्या लिहिता येईल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 32 आणि 57चे कसे मूळ अवयव पाडायचे ते पाहिले. उदाहरण आपण पाहणार आहोत 23. आता 23 संख्या ही आपल्याला मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो 23 ही स्वतःच काय आहे? मूळ संख्या आहे. त्यामुळे 23ला इतर कोणत्याही संख्येनी भाग जाणार नाही. कोणत्याही संख्येनी म्हणजे मूळ संख्येनी पण भाग जाणार नाही तिच्यापेक्षा लहान असलेल्या. कारण 23 ही स्वतःच मूळ संख्या आहे आणि तिचे 2च अवयव पडतात ते म्हणजे 1 आणि 23. मग 23ला कितीने भाग जाणार आहे? 23 एके 23. आणि मग आपल्याला ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येणार नाही कारण का 23 गुणिले 1 आपल्याला गुणाकाराच्या रूपात लिहिता येईल. आलं का लक्षात? 23 गुणिले 1 कारण का 1 ही काय मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही परंतु 23 ही संख्या आपल्याला गुणाकाराच्या रूपात लिहायची म्हणलं तर 23 गुणिले 1 असं काय करावं लागतं? लिहावं लागतं. येते लक्षात तुमच्या? म्हणजे 23 इज इक्वल टू 23 इंटू 1. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहे. चौथं उदाहरण ते सोडवणार आहोत आपण. 150 चे आपल्याला मूळ अवयव पाडायचे. बघा आपण या ठिकाणी 3 मेथडचा वापर करूया. 150 चे आपल्याला अवयव पाडायचे. बघा 50 त्रिक 150. 50 त्रिक 150. बघा पुन्हा आता 50 त्रिक 150. आता 50 पुन्हा अवयव काय पडतील? 25 दुने 50. 25 दुने 50. परत आता 2चे काय परत अवयव पडणार नाही पण परंतु 25चे परत पडतील. 5 5 25. 5 5 25. पुढे आहे हे 2 तसेच खाली काय करायचे? घ्यायचे. आणि 3 पण आहेत तसेच काय करायचे? खाली घ्यायचे. म्हणजेच बघा कसे अवयव पडले बघा. लक्षात येते का? 50 त्रिक 150. 3चे परत अवयव काय पडणार नाही कारण ती मूळ संख्या आहे ती आहे तशीच खाली घेतली. आणि 50चे पुन्हा अवयव पडतायत. 25 दुने 50. परत 2चे काय पडणार नाहीत म्हणून 2 आहे तसेच खाली घेतले. 25चे पडणार. 5 5 25 म्हणजे 150. या संख्या आपण जर मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहायची म्हणलं तर 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. अशा प्रकारे 150 ही संख्या आपण काय करणार आहे? मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कशी लिहिणार आहे? 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. पुढचं एक्झाम्पल आहे बघा आपलं 5वं 216. 216 म्हणजेच किती? 216. तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी 216 चे जर आपल्याला काय करायचे? मूळ अवयव पाडायचे म्हटलं तर कसे पाडणार आहे ते पाहूया. तर 216च्या एकक स्थानी किती आहेत? 6 आहेत. आणि आपला सर्वात पहिला प्रश्न असतो की 2 न भाग जातो का? तर 216ला 2 न भाग जातो कारण का त्याच्या एकक स्थानी तिथे 6 आहेत. ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्याला 2 न भाग जातो. म्हणून आपण 216ला या ठिकाणी
दोन न भागूया. जाणारे दोन न भाग 216 ला बेक बे. दोनातनं दोन गेले, शून्य राहिले. बरेचसे विद्यार्थी एकदम 16ला दोन न भाग जातोय म्हणून बे 8 16 आणि 18 उत्तर काढतात. हे चुकीचं आहे बघा. बे बे शून्य वरून घेतले एक. आता इथे एक खाली घ्यायचा, एकदम दोन अंक घ्यायचे नाही या ठिकाणी. तर बे शून्य शून्य, एकातलं शून्य गेले, एक राहिले. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 216 मध्ये पहिल्यांदा दोन घेतले आपण. बे एक बे, दोनातलं दोन गेले, शून्य राहिले. वरून एकच अंक घेतला आपण, खाली एक घेतला. त्यानंतर बे शून्य शून्य, एकातलं शून्य गेले, एक राहिले. परत वरून घेतले 6, म्हणजे किती झाले? बे 8 16, म्हणजे भागाकार किती आला? 108 आला. बऱ्याच जणांचं उत्तर काय होतं? बे एक बे आणि बे 8 16, 18 काढतात. तसं करायचं नाही आपल्याला. या ठिकाणी शून्याचा भाग लावणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर परत बे न भाग घालायचा 108 ला. 108 ला आपण जर समजा परत 2 न भाग लावला, कारण त्याच्या एक स्थानी 8 आहेत म्हणून. बे 5 10. लक्षात घ्या, पहिल्यांदा जर आपण 2 अंक घेतले तरी चालू शकतात, परंतु नंतर मात्र एकच अंक खाली घ्यायचा आहे. कारण सर्वप्रथम पहिल्यांदा 2 अंक तरी का घ्यायचे? आपण पहिल्यांदा 1 ला भागण्याचा प्रयत्न करतो. बे शून्य शून्य, कारण बे 1 जर घेतला तर 2 पेक्षा ती संख्या कशी लहान आहे, भाग लागणार नाही, भाग शून्याचा लागत. म्हणून आपण इथं 10 घेतलेले. बे 5 10, कारण 1 घेतला तर भागच लागणार नाही, म्हणून 2 अंक घेतलेले. बे 5 10, 10 गेले, शून्य राहिले. वरून घेतले 8. बे चोक 8, म्हणजेच काय किती आलं तिथं? 54 आलं. परत 54 ला जेव्हा आपण 2 न भागू तेव्हा उत्तर येणार आहे बघा, 54 भागिले 2, म्हणजेच किती? बे 2 4, 5तनं 4 गेले, 1 राहिला. वरून घेतले 4. बे 7 14, 14तनं 14 गेली, शून्य राहिले, म्हणजे 27 आलं. आता 2 न भाग जाणार नाही, 3 न जाईल. 3 9 27, परत 3 न जाईल. 3 त्रिक 9 आणि 3 एके 3, म्हणजे 216 बरोबर काय? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. बघा, परत गुणाकार करून बघू. बे 2 4, 4 2 8, 8 त्रिक 24, 24 त्रिक 72 आणि 72 त्रिक किती? 216, 216. अशा प्रकारे आपल्याला 216 ला कसे त्याचे आपण मूळ अवयव पाडत गेलो ते पाहिलं. आणि 216 ही संख्या आपण मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात या ठिकाणी लिहिलेली आहे. 6वं उदाहरण 208. 208. 208 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात या ठिकाणी आपल्याला काय करायची? लिहायची आहे. 208. मग पुन्हा आपण व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभ्या मांडणीनं करूया. 208. सर्वप्रथम आपण पुन्हा एकदा 208च्या बाबतीत पाहायचं आहे की त्याला 208 ला 2 न भाग जातो का? सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे, 3 भाग जातो का? हो, 208 ला 2 न भाग जातो, कारण त्याच्या एक स्थानी किती आहे? 8 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 208 ला 2 न भाग घालूया. मी मुद्दाम भागाकार करून दाखवतोय की आपल्याला भागाकाराचा पण या ठिकाणी सराव व्हावा. बे 1 बे, दोनातनं 2 गेले, शून्य राहिले. वरून घेतला 0. बे 0 0, शून्यातले 0 गेले, शून्य राहिले. वरून घेतला 8. बे चोक 8, 8तनं 8 गेले, शून्य राहिले, बाकी राहिली 0. म्हणजे जेव्हा 208 ला 2 न भागतो तेव्हा भागाकार किती येतो? 104. 104 ला पुन्हा 2 न भागूया आपण, भागाकार येणार 52. बघा, केल्यानं लक्षात येईल आपल्याला. 104 ला जर आपण भागलं, कितीनं भागलं? 2 न भागलं, तर बघा 1 ही संख्या कशी आहे? लहान आहे. पहिला अंक घेतला आपण 1 भागाकारासाठी, पण 2 पेक्षा लहान आहे. आपल्याला असं करावं लागेल. बे 0 0, एकातनं 0 गेले, 1 राहिले, मग वरून घेतलं 0. अशा पद्धतीने आपल्याला 10 एकदम इथं घेता येतील. पण लक्षात घ्यायचं की ही 1 ही संख्या काय आहे? 1 हा अंक 2 पेक्षा लहान आहे आणि भाग जात नाही, म्हणून आपण 10 घेतलेले. एकदम बे 5 10, 10तनं 10 गेले, 0 राहिले. वरून घेतले 4. बे 2 4, म्हणजे उत्तर किती आलं आपल्या इथं? या ठिकाणी 52 आलेलं आहे.
म्हणून पुन्हा 52 ला जर 2 न भागलं तर उत्तर किती येणार आहे? 26 येणार आहे. आणि 26 ला पण 2 न भाग जातो, भागाकार किती येणार आहे? 13 येणार आहे. आणि 13 ही पुढची काय संख्या आहे? मूळ संख्या आहे. 13 एके 13 म्हणजेच 208 ही संख्या गुणाकाराच्या रूपात मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात कशी लिहितात ते पाहूया. म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13 म्हणजेच काय बघा, 13 दुने 26, 26 दुने 52, 52 दुने 104, 104 दुने 208 म्हणजेच 208 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 13. अशा प्रकारे आपण 208 ही संख्या मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात कशी लिहितात ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण 7वं उदाहरण आता पाहणार आहोत. 765 म्हणजे 765 ही संख्या आपल्याला मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहायची आहे, म्हणजेच तिचे मूळ अवयव पाडायचे आहेत. सर्वप्रथम आपण 765 ही संख्या लिहूया. आपण उभ्या मांडणीच्या पद्धतीने करणार आहोत. 765 ला आता सर्वप्रथम आपण बघायचे 2 न भाग जातो का? 2 न 765 ला भाग जाणार नाही, कारण त्याच्या एकक स्थानी 5 आहे. मग आपण 3 न भाग जातो का? अंकांची बेरीज करूया. 7 आणि 6 13, 13 आणि 5 18. हो, 3 न भाग जातो, कारण 3 सक 18. कारण ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला देखील 3 ने भाग जातो, म्हणून 3 न भाग जाणार आहे. मग 3 न भागूया आपण. 765 भागिले 3, 3 दुने 6, 7 6 गेले, 1 राहिले, वरून घेतले 6, 3 5 15, 16 15 गेले, 1 राहिले, वरून घेतले 5 म्हणजे झाले 15, 3 5 15, 15 15 गेले, 0 राहिले. म्हणजे 3 न जर 765 ला भागलं तर भागाकार किती येतोय? 255 येतोय. म्हणून 3 संख्या इथे लिहिली आणि भागाकार 255 खाली लिहिला. आता परत प्रश्न विचारायचा की याला 3 न भाग जातो का? हो, कारण अंकांची बेरीज बघा, 2 आणि 5 7, 7 आणि 5 12, म्हणजे बेरीज 12 येते, म्हणजे 12 ला 3 न भाग जातो, म्हणून 255 ला देखील 3 न भाग जाणार आहे. मग पाहूया आपण 255 ला 3 न भाग जातोय का? 3 8 24, 25 मधनं 24 गेले, 1 राहिला, वरून घेतले 5, 3 5 15, 15 15 गेले, 0 राहिले. म्हणजे भागाकार किती आला? 85 आला. परत 3 न भाग जातोय का? 8 आणि 5 13, 3च्या पाड्यात 13 नाहीत, म्हणजे 3 न भाग जाणार नाही. मग 5 न जातोय का? पुढची मूळ संख्या 5 आहे, 5 न भाग जातोय का? हो, जाणार, कारण ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्याला त्या संख्येला 5 न भाग जातो. भागूया आपण 85 ला 5 न. 5 एके 5, 8 न 5 गेले, 3 राहिले, वरून घेतले 5 म्हणजे 35 झाले. आणि 5 7 35, म्हणून 5 न जेव्हा 85 ला भागू तेव्हा भागाकार किती येतो? 17 येतो. आणि 17 ही मूळ संख्या आहे, म्हणून 17 एके 17 म्हणजे 765 बरोबर जर आपण ही मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहायची म्हणलं तर 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 17 असं आपल्याला ही मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपात 765 ही संख्या लिहिता येईल, किंवा त्याचे हे मूळ अवयव आपण त्या ठिकाणी पाडलेले आहेत. यानंतर आपण 342 8वं उदाहरण पाहतोय आपण. 342 ची आपण या ठिकाणी मूळ अवयव पाडणार आहे. सर्वप्रथम बघा, आता मी जरा भरभर सांगतो. 2 न भाग जातो, एकक स्थानी 2 असल्यामुळं 2 न भागल्यानंतर बघा किती येणार? 171 येणार, 171. आता 171 आल्यानंतर आपण प्रश्न विचारू शकतो याला 2 न जातो का? नाही. मग 3 न जातो का? हो, अंकांची बेरीज 1 7 8 1 9, म्हणून 3 न जातो. 3 5 15 आणि
राहिले 2 वरून घेतला 1 म्हणजे 21, 3 7 21. आता 3 परत जातोय का, अंकांची बेरीज 12 आहे, 3 जाणार, 3 एक्के 3, राहिले 2 वरून घेतले 7, 3 9 27 आणि 19 एक्के 19, म्हणजे 19 ही मूळ संख्या म्हणून 342 ही संख्या आपल्याला कशी लिहिता येईल, 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19 अशी आपल्याला गुणाकाराच्या रूपात ही संख्या लिहिता येईल, मुळावयांच्या गुणाकाराच्या रूपात ही संख्या लिहिता येईल. म्हणजे जसे आपण इथे या ठिकाणी मूळ अवयव 342 चे पाडलेले आहे. त्यानंतर पुढचे एक्झाम्पल बघूया आपण. या ठिकाणी 377. आता बघा 377 ला सर्वप्रथम आपण बघूया 2 न भाग जातोय का, नाही जात. अंकांची बेरीज किती येते, अंकांची बेरीज या ठिकाणी 2 न भाग जातोय का, नाही जात. कारण का, त्याचे एकक स्थानी 7 आहे. त्यानंतर 3 न भाग जातोय का, अंकांची बेरीज 17 येते आणि ती 3च्या पाड्यात नाही म्हणून त्याला 3 न पण भाग जात नाही. मग 5 न जातोय का, 5 न पण भाग जाणार नाही, कारण त्याचे एकक स्थानी किती आहेत बघा, याच्या एकक स्थानी 7 आहेत. ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतात त्याला 5 न भाग जातो. मग 3 5 7, 7 न भाग जातोय का, बघूया, 7 5 35, राहिले 2 वरून घेतले 7 27, 27 7च्या पाड्यात येतच नाही, त्यामुळे 7 न भाग जात नाही. मग आता 7 न जात नाही म्हणले तर पुढची मूळ संख्या बघूया, 11 न जातोय का. तर बघा 11ची जर आपण कसोटी पाहायची म्हणलं 11ची, तर एकाड एक संख्यांची बेरीज करायची. मग 7 आणि 3 10, आणि इथे हे 7 एकटेच आहेत. एकाड एक संख्यांची बेरीज करून त्यांच्यातला फरक काढायचा, आणि तो जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर 11 ने भाग जातो. या ठिकाणी 11 ने पण भाग जात नाही. 11 ने जात नाही म्हणल्यानंतर 13 ने भागायचा पुढची मूळ संख्या. 13 के 13, 13 दुने 26, राहिले 11 वरून घेतले 7 आणि 13 9 17. हो यस, त्याला 13 ने भाग जातोय. तर बघा 13 ने भाग जातोय का, तोंडी बघितले आपण. 13 दुने 26, 13 के 13, 13 दुने 26, राहिले किती इथं 37 मधनं 26 गेले, 11 राहिले, वरून घेतले 7, 13 13 9 17. आणि गंमत बघा, इथं 13 ही पण मूळ संख्या आणि 29 ही पण मूळ संख्या आहे. आता 29 एके 29 म्हणून 377 बरोबर 13 गुणिले 29 असं आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, त्याचे मुळावयांची आपण ही गुणाकाराच्या रूपात 377 ही संख्या लिहिलेली आहे. म्हणजे आपल्याला इथं पाहताना काय बघायचंय, मूळ संख्याच बघत जायचंय. 3 2 3 5 7 नंतर 11 13 असं आपल्याला या ठिकाणी बघत जायचं आहे. आता या ठिकाणी या उदाहरण संग्रहातलं शेवटचं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी संपूर्ण उदाहरण संग्रह तुम्हाला सोडून दाखवलेला आहे, आणि हा उदाहरण संग्रह सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे आणि नंतर मनाने हा उदाहरण संग्रह सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत, 9वं उदाहरण पाहणार आहोत, आणि ते उदाहरण आहे 559. बघा 559 चे आपल्याला काय करायचे, मूळ अवयव पाडायचे आहेत. आता बघा सर्वप्रथम याला 2 न भाग जातो का, नाही जात. कारण 2 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यांपैकी कोणताही एक अंक असतो त्याला 2 न भाग जातो. 2 न भाग जात नाही. मग आता पुढचा मूळ संख्या कोणती, 3 पाहायची. 5 आणि 5 10 9 19, ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत असते, मग 19 3च्या पटीत आहे का, नाही, मग त्याला 3 न भाग जात नाही. मग आता 5 न जातोय का, 5 न जातोय का पाहूया. तर 5 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक असतो त्याला 5 न भाग जातो. इथं तर एकक स्थानी 9 आहेत म्हणून याला 5 न पण भाग जात नाही. मग आता 7 न जातोय का, प्रत्यक्ष भागून बघूया आपण. 7 न 7 7 49, 55 मधनं 49 गेले, राहिले 6 वरून घेतले 9, 69 काय 7च्या पाड्यात नाही म्हणून 7 न पण भाग जात नाही. मग आता 11 न जातो का, एकाड एक अंकांची बेरीज करूया. 5 आणि हे 9 आणि 5 किती झाले 14, आणि इथं बेरीज करायला दुसरा अंकच नाही, म्हणजे ही 5च आहेत फक्त.
मग 14 मधनं 5 गेले, किती राहिले? 14तनं 5 गेले, 9 राहिले. आपणाला अंक म्हणजे त्याची 11ची कसोटी काय आहे पहा. 11ची कसोटी काय आहे? तर एकाडेक अंकांची दिलेल्या संख्येतील एकाडेक अंकांची बेरीज करायची आणि त्यातील फरक काढायचा, आणि तो फरक जर काय असेल, 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11 भाग जातो. आणि या ठिकाणी 9 आणि 5 14, आणि ही एक बेरीज झाली, आणि 5ला दुसरा सपोर्टिव्ह म्हणजे पुढचा अंकच नाहीये म्हणून त्याची बेरीज झाली 5. 14तनं 5 गेले, 9 राहिले म्हणून 11 पण भाग जात नाही. आता 13 जातो का बघा. 13 13 13 2 26, 13 3 39, 13 चोक 52. 55 मधनं 52 गेले, किती राहिले? 3 राहिले, आणि वरून इकडच्या बाजूचे 9 घेतले म्हणजे झाले 39. 13 या संख्येला सुद्धा भाग जातोय. पहिली संख्या बघा अशी आहे. आता हे उदाहरण जरा थोडस अवघड आहे, कारण आपल्याला 13 पर्यंत भाग जातो का बघायला लागले. 13 चोक 52, आणि राहिले 3, वरून घेतले 9. 13 त्रिक 39 राहिले, 39 मधून 39 गेले, 0 राहिले, म्हणजे इथं आले किती? 43. विद्यार्थी मित्रांनो, 43 ही सुद्धा आहे, ही सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणून तिला स्वतःशिवाय दुसरं कुणी भाग जाणार नाही. म्हणजे 43 एके 43 म्हणून 559 या संख्येचे मूळ अवयव कसे पडले? 13 गुणिले 43. अशा प्रकारे आपण हा उदाहरण संग्रह सोडवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या संख्यांच्या मूळ अवयव पाडण्याचा सराव करा, म्हणजे आपणाला लसावी आणि मसावी हा घटक सोपा जायला मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या, आणि गणिताचा सराव करत राहा. धन्यवाद.